प्रत्येक वेळी चिकन आणलं की आपल्या घरामध्ये चिकन सुक्का, चिकन रस्सा या रेसिपीज बनतात. माझ्या घरातही तसं बनतं, पण माझ्या घरच्यांची फर्माईश असते की त्यातले 2-3 पीस जरा फ्राय कर गं. मग काय, फ्राय केलेलं चिकन त्यांना खूप आवडतं, मग करावंच लागतं. आणि आज पण मी चिकन फ्राय करत होती. म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया. मग सगळ्यात आधी हे पाव किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलं मी. त्याला एक लिंबाचा रस छान असा पिळून घेतला त्याच्यावरती. चवीपुरतं मीठ टाकलं, हळद टाकली आणि त्याचबरोबर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचं छोटंसं वाटण करून घेतलं होतं मी. ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलं. आता आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो, त्या चमच्याच्या प्रमाणामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा आपली घरात जो काही आपण मसाला वापरतो, ज्याला आम्ही चटणी म्हणतो, ती पण त्याच्यामध्ये टाकून घेतली. त्या सगळं मिश्रण एकत्र करून छान असं चिकनला लावून घेतलं आहे. लावल्यानंतर चिकन बघा किती छान असं त्याला मी सगळं मिश्रण लावून घेतलेलं आहे. असं मॅरिनेट करून ठेवायचं त्याला. मॅरिनेट करून एक 10 मिनटं ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी. तांदळाचं पीठ याच्यासाठी टाकायचं की जेणेकरून त्याला छान असं कुरकुरीतपणा येईल आणि त्याचं वरचं जे कवर आहे ते असं छान असं क्रंची होईल ते. त्याच्यासाठी त्याला तांदळाचं पीठ लावून घेतलं मी. तांदळाचं पीठ लावून झाल्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. तेल तापत ठेवलं. त्यानंतर आता हे जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे त्याच्यावरती 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. परत हे छान असं सगळं मिक्स करून घेतलं. तेल गरम होऊपर्यंत हे सगळं करून घेतलं. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक असं चिकनचा पीस मी फ्राय करण्यासाठी टाकून घेतला. चिकन टाकताना गॅस हा बारीकच ठेवायचा आणि त्यानंतर चिकन टाकायचं. एक करत मी हे सगळे पीस असे टाकून घेतलेले आहेत चिकनचे. चिकन शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि हे आपण एकदम कडक तेलामध्ये टाकलं तर ते जळण्याची पण भीती वाटते. त्यामुळे बारीक गॅस करायचा आणि मग हे सगळे चिकनचे पीस त्याच्यावरती टाकून द्यायचे. चिकनचे पीस टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण थोडंसं झाकण ठेवून द्यायचं. एक 5 मिनटं ते झाकण ठेवून द्यायचं बारीक गॅसवरती, जेणेकरून आतमधला जो कच्चापणा आहे तो पण निघून जाईल आणि आतमध्येपर्यंत चिकन छान असं शिजून जाईल. त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर चिकन पलटी करायचं आपल्याला. चिकन पलटी करून झाल्यानंतर बघा किती छान असा कलर आलेला आहे त्याच्यावरती. यामध्ये कोणताही फूड कलर किंवा मैदा असं काहीही मी टाकलेलं नाही आहे. अंडं या कोणत्याच गोष्टी मी त्याच्यामध्ये टाकलेल्या नाही आहेत. तरीही किती छान असं चिकन झालेलं आहे बघा. पलटी करून झाल्यानंतर परत आणि एक 2 ते 3 मिनटासाठी वाफेवर चिकन शिजवून द्यायचं ते. त्यानंतर परत आपण झाकण काढून घ्यायचं आणि बघा किती छान असं ते मस्त चिकन शिजलेलं पण आहे. आपल्याला लगेच समजतं की चिकन शिजलं आहे म्हणून. त्यानंतर गॅस फास्ट करायचा. फास्ट गॅसवरती एक 2-3 मिनटं छान असं परतवून घ्यायचं त्याला. मस्त असं क्रिस्पी क्रंची होऊन जातं ते. हे फ्राय चिकन बनवण्यासाठी तुम्ही बोनलेस चिकन वापरू शकता. त्याचबरोबर असे लॉलीपॉपचे वगैरे पीस पण वापरू शकता की त्याचं पण हे छान असं चिकन होऊन जातं. आता याच्यामध्ये बघा 2-3 लॉलीपॉपचे पण पीस आहेत हे. शेजवान चटणीसोबत तर खूपच अप्रतिम लागतात ते. हे फ्राय केलेले चिकन बघा मी आता एक करून काढून घेते आणि आतपर्यंत ते शिजलेले पण आहेत. फायनली आपले चिकन फ्राय अशा पद्धतीने झालेले आहेत. कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.